श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 23 ऑगस्ट वार शनिवार आणि आज आलेली आहे शनी अमावस्या. पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या आहे आणि शनिवारी अमावस्या येत असल्याने या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करायला विशेष महत्त्व असतं. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती, शनीची महादशा किंवा शनिदोष असेल तर या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा करण्याबरोबरच तुम्ही काही उपाय किंवा सेवा सुद्धा करू शकता. या श्रावण अमावस्येचा प्रारंभ हा 22 ऑगस्टला सकाळी 11:55 झालेला आहे आणि समाप्ती ही 23 ऑगस्टला सकाळी 11:35 होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार शनी अमावस्या ही आज 23 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे आणि ही श्रावण शनी अमावस्या या वर्षातील शेवटची शनी अमावस्या असणार आहे आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अशी अमावस्या मानली जाते. या शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजा करा. त्यासोबतच ओम शनशनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप आवर्जून करावा. असं केल्याने साडेसाती, दैया यासारखे येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा यासारख्या गोष्टी कमी होतात. यासोबतच मानसिक ताणतणावातून सुटका होते. आत्मविश्वास आणि संयम हा वाढत असतो. जीवनातील सर्व अडचणी, संकटे, अडथळे हे देखील दूर होतात. त्याचबरोबर शनिवार हा हनुमानाला समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी शनिदेवाबरोबरच हनुमानाची देखील पूजा करावी. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय आणि सेवा सांगणार आहे. आज शनिवार शनी अमावस्येला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे काय होईल तर घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. त्याचबरोबर घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम शनशनेश्वराय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आज आपल्याला शनिवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही दिवे लागणीची वेळ असते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. आपल्या हिंदू धर्मात बघा, दिवा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. दिव्याशिवाय देवांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व देण्यात येतं. अमावस्येच्या दिवशी जर आपण घरामध्ये दिवा लावला तर आपण घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असतो. सूक्ष्म स्वरूपामध्ये घरामध्ये, आपल्या घराच्या बाहेर सगळीकडे ही नकारात्मक ऊर्जा ही वावरत असते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी काही शुभ गोष्टी करण्यास वर्ज्य मानल्या जातात. परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण काही नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते 100% प्रभावी ठरत असतात आणि या दिवशी घरामध्ये हा दिव्याचा उपाय जर केला तर घरातील वातावरण हे प्रसन्न राहते. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते. तसेच घरातील
पितृदोष हा देखील दूर होण्यासाठी मदत होते. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की बाहेरील नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश देखील करत नाही आणि आपल्या कुटुंबाचे आपल्या घराचं वाईट नजरेपासून नेहमी संरक्षण होत असतं. तसेच तुमच्या घरातील मुलं सतत चिडचिड करत असेल, घरामध्ये हट्टीपणा करत असेल किंवा मुलांना सतत बाहेरची नजर बाधा होत असेल, हा उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या देखील दूर होतात. ज्या घरामध्ये शनी अमावस्येला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच तुम्हाला सतत पैशांची आर्थिक टंचण असेल, त्याचबरोबर काहीतरी सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, कष्टाला यश मिळत नाहीये, घरामध्ये सतत आजारपण आहे, आलेला पैसा आजारपणांमध्ये निघून जातो आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडण होत असेल, कुटुंबाची प्रगतीही होत नसेल, घरामध्ये कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, आपल्या कुटुंबामध्ये सतत अडचणी, अडथळे, संकट येत असतील तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा. हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी ह्या दूर होऊन उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते. तसेच घरात पैसा येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात आणि या दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी ह्या खूप परिणाम करत असतात आणि शनी अमावस्येच्या दिवशी आपण हे जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असते. तर उपाय आपल्याला संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्या देवघरातील एक दिवा लावून घ्यायचा आहे, जो आपण नेहमी लावत असतो. त्याचबरोबर एक दिवा हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे आणि एक दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला सर्वात प्रथम घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे, घराच्या खिडक्या सुद्धा उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा कोणताही घेऊ शकता, मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे ज्या धातूचा दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. दिवा हा स्वच्छ असावा, कुठेही खराब झालेला, काळा झालेला, तुटलेला वगैरे असा अजिबात नको. त्यानंतर दिव्याला तुम्हाला व्यवस्थितपणे हळद जी असते ना तर ती लावून घ्यायची आहे. थोडीशी हळद घ्यायची आणि तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे त्यामध्ये आणि संपूर्ण दिव्याला हळद जी असते तर ती लावून घ्यायची आहे. म्हणजेच काय तर हळदीचं लेपन हे तुम्हाला त्या दिव्याला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो बघा, तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर या दिव्यात तुम्हाला तूप घालायचं आहे. आता तूपच घालण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता तर त्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग घालायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. जी प्लेट आपण घेतलेली आहे ना तर त्या प्लेटला सुद्धा तुम्हाला संपूर्ण हळदीचं लेपन देऊन घ्यायचं आहे. संपूर्ण प्लेटला खालच्या साईडने वरच्या साईडने तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे. त्यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला पंचडाळी ठेवायच्या आहेत. आता कोणकोणत्या पंचडाळी ठेवायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला पंचधान्य तुम्ही कोणतेही ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवू शकता, गहू ठेवू शकता, ज्वारी असेल, बाजरी असेल, तूर असेल, मूग असेल, ह्या जे धान्य आपल्याकडे असतं कोणतेही 5 प्रकारचे धान्य तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो त्या वस्तूंवरती तुम्हाला ठेवायचा आहे, म्हणजेच त्या डाळींवरती ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी, कुंकू, औषध अर्पण करायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. देवघरासमोर बसायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा, देवी लक्ष्मीला हळदी कुंकू औषध अर्पण करायच्या, भगवान विष्णूंना हळदी कुंकू औषध अर्पण करायच्या आणि तुम्हाला एका विशिष्ट मंत्राचं पठण तुम्हाला तिथे बसून करायचं आहे. आता मंत्र तुम्हाला मी पुढे स्क्रीनवरती देत आहे, तो मंत्र तुम्ही बघून म्हणू शकता. मंत्र अशा पद्धतीने आहे बघा. नमो दारिद्र्य कालाय महासंपत प्रदायिने श्री भैरवी संयुक्ताय त्रिलोकेशाय ते नमः. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस उच्चार करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या तुम्हाला भोलेनाथांना, भगवान विष्णूंना, देवी लक्ष्मीला सांगायच्या आहेत. माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे, घरातील लक्ष्मी स्थिर असू दे, माझं आयुष्य उजळून जाऊ दे, घरातील दारिद्र्य संपून अडलेली कामे मार्गी लागू दे, अशी
आपल्याला प्रार्थना करायची आहे. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. दिवा शांत झाला की दिव्यातील साहित्य ही निर्माल्यात टाकायचं. ज्या डाळी आहेत ना तर त्या तुम्हाला पशुपक्ष्यांना खाण्यासाठी तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर प्लेट जी आहे तर ती स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता. दिवा सुद्धा परत स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता. असा हा प्रभावी उपाय आज तुम्हाला करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे, करून बघा. याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल. भगवान विष्णूंची, महादेवांची अखंड कृपा ही तुमच्यावरती होईल. करून बघा, फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.